शाव जातण्या बाया स्वतःला भारी जातण्या म्हणणाऱ्या. नवीन येणारी सुनबाई तिला माहित नाही रास म्हणे जेठानी कोणती सासू कोणती इथल्या बदबद राहतील कोणती कोणती न गणित तरी. बड्या बाया उभ्या आहेत पाय पडता पडता एखादीना पाय पडाना सुटी घेतात ना कोपराला राय घेते. मग एखादी जेठानी नाही ते मग एखादी सासू सांगत बहीण तिथून दाखली सासू येते नाही पाय पडले कोपरा माती ध्यान नाही होते आत्या म्हणे मायपोर पाय पडाल की पाय पडले देऊ ना. बाकी नाही बाया इथल्या 150 म्हणा नको पडू माय त्या चिकनीस ना पड. हो बापरे का बा मागे पाय पडा मग तुला ॲटेकी जाईल मरीत जाशी तू. बानट सुरूत नी निस्ता चाना ट्रे फिरवता नका एखादीनं हात मागे पुढे होई जाय ना. आत्या तुमना हात नाही पूर्णायची आलेल्या बटीकडे फिरवून मी नाही तिकन तुले. आत्या राय गेलेल्या नको माय मनगर गंचारा तू च्या गाई डोका तू सामले माहिती आहे पण आटे पिले ना तू. कितला वायबार धंदा आहे बहिणीच तुम्ही नाही करते स्वतः. मी जे बी सांगस ना बहिणी पटत ताना सांगत आठवड्या चांगल्या आहेत बिचारा त्या बानट सुरूत नाही बाईच नाही बहिणी. जगता येत नाही जगता साधा आणि सरळ जगायचं माणसानं बरोबर आहे ना. आको सांगस तुमले त्या बाया लगीन मा सुद्धा गाणं म्हणतीस ना तरी देवना गाणं राहतस आणि ते गाणं मी 4 वर्ष पहिले म्हणू यंदा पुरं फेमस होई गे. त्या आदिवासी बाया लगीन मा गाणं म्हणते देवल्यावर जायत ना डोकावर त्या पापडी बिपडे कुरडा त्या टोपला मा देववर जायत त्या मारुती राहायला नैवेद्य देवाले. हे उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन घरी होता तुला देनास. हा आदिवासी बाया देवना गाणं म्हणतीस आणि तुम्ही स्वतःला चांगली जात नाही म्हणणारे कोणी टाकी अंगण मा शेलगाय दिस होती काढलं बानट सुरूत न्या कोणी टाकी अंगण मा खाट. आय म्हणा उद्धार आहे तुम्हाला. आकू बोलत्या बारी म्हणा काय तुम्ही म्हणा नको माय मी नाही म्हणो अक्का काय देव न म्हणे कोणी जगी शिलगाई दिसू ती काटली यंदा कितला का दांगडू आहे ना म्हणा गाव परात ठरेले त्या खाटा शिलगाई निद्रा असो राव देवाने कितला का दांगडू आहे ना. विठ्ठल 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 अरे आनंद घ्यायचा महाराज जन्माला भगवंतानं घातलाय ना तर जीवनाचा आनंद घ्यायचा. याना त्यांना किडा पाडो नाही कोणाकडनं अपेक्षा ठेवू नाही साधं सोपं जीवन जगू नाही का. पण काही काही लोकांना आल्याचं आपल्याला कळलंच नाही आपण आलोय कशासाठी. थोडक्यात एका मिनिटात समजावेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला नवऱ्याला सांगितलं का हो धनी रोज तुम्हीच जाता म्हणले बाजाराला रोज तुम्हीच जाता म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे ए मला छानपणा ना कशी काढा मी बरोबर करलीसू. आणि जवळजवळ 95% बाया नवराच ना ऐकतीसच नाही. आटेण्या पटे बाया चांगल्या आहेत बा मायनी शपथ अख्खी 100% रक्कम आठ केली म्हणे. बाकी ठिकाणी 50% जमा करलेत पण मी असा विचार करा भो आटे काय लबाडी हो नाही. 100 मधनं 95% बाया नवराना ऐकतीच नाही. खरंय ना बहिणीचं समजा बा बावड्यानं वयनं बावड्याची अंत्यम दे ऐकीन करी जाणी वा लई येवानंतर सुक्या का तरी बी समाधान शका. जर बावड्यानं करायचे महाराज पोर बेटे नाही तर ताईन लई नो 7वं वरीस वय घ्या अजून मन बावड्याला काहीच नाही महाराज. मराल वैतून बावड्याला दुसऱ्या पोऱ्याला आयत लागे का तू आता बय मराल चांगलं वैतून किडा पाड्यानं. हा अरे त्या आदिवासी लोकीच पैसे का महाराज आपल्याकडे शेत ना आदिवासी लोकी. हा 1 नंबर जात माल बोलता आवडतच. काही काही लोकेले जात ना गैरा गर्वरास दिनो बाबा भयान गर्वरास. अरे ते आदिवासी लोकेच पण शिका तुम्ही कोणा का पोऱ्यान लगीन राह ना अख्खा नाख्खा नाचतच त्या आपला तथा बँड वाजाचे वट्टावर बोटेच होतो तरी वय न कोठे नो पाडी रे याने वय न बिग भरले तरी आंदिनी झाला मापा 7 बिघा आहे बाग आहे ते. अरे कोपरे कोपरे मा वावर मा पाणी फिरत तरी टाया बटत नाही वय कोठे नो पाडी भाऊ. अरे अजून ते काहीच नाही रे फक्त 32 नाही पुरा 36 नाव तुना
नीतिमत्ता चांगली नाही ना महाराज, बरोबर आहे की नाही. दुसरा ना दकीशनी बैतच महाराज, दुसरा ना सुकमा इथला दुखी येत लोक, जिथलं स्वतःना दुखमा दुखी नाही इथलं दुसऱ्यांना सुखमा दुखी येत. मी आता म्हणा की इष्टाले व्हिडिओ टाकेले, मी गलीमा चाल राय, तो 3-4 वर्ष पहिले गोष्ट आहे. पाऊस कमी पडेल होता, बाबा उंच ओटाना घर होतं, बाबा बसेल होता, 60-65 वर्षाचा म्हातारा बसेल होता. मी गौ जोडे म्हातारा चेहरा उतारीन बसेला म्हणतो, काय हो बाबा काय होई गे शिलगा हो महाराज, आत्मा कलकली घ्या म्हणतो, काय होई गे अहो काय टेकीन उपडी जाई रे, वय ना काय बाबा शिलगा हो महाराज, अहो काय वय ना येरले तेंबर पाणी नाही हो महाराज म्हणतो, तुम्ही येरले तेंबर पाणी नाही त्यामा काय वय ना, अरे 50% लोकेच ना येरिसले पाणी नाही, पावसाळाच वय ना नाही ना हो बाबा म्हणतं, ते नाही हो महाराज आपली येरले पाणी नाही त्यानं काहीच वाटत नाही म्हणे, पण बाजूवाला नाही आटी राहिनी नाही म्हणे साली होत तुम्ही बोल. कितला निजधंदा आहे मला सांगावं. हा इथला वडई शहादा परिसर सोडते आटे बटा चांगला लोक येतात, हा किडा पाडणार कोणी नाही आता आटे. अरे त्या आदिवासी लोक कोणा का गरीब ना पोऱ्याना जमीना बठान बठा नाचतस, मग कोणले चांगला म्हणशात तुम्ही. हा काय घेणं देणं नाही महाराज, बिंदास वाजायला पाहिजे, हात धरानी बी गरज नाही, त्याच ना नाचत आपलाच ना हात धरी धरी ओढू गर्दी मायत नाचन पावसात, ते आपल्याला जमत नाही. तू शिलक रे, तू का कर रे, काय आटे गर्दी नको करू रे. इथला 150 राहत जिथला शिकी राहणार, काय शिकेल बिचारा चांगला आहे पण बाकी ना इथला 150 नावे जायला येत. जर कधी साली ना दाखला साला ना लगीन राही ना लग्न आपटी गे पंगत बसेल रास आनाव स्टेज ना आजूबाजूला फिरस लोक जी राय ना सासरा विचारस, जाय बापू भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही, मला कोणी विचारलं नाही का बा, तू ना पुटीन पाटा बांधाय घ्या या खाय राय ना, तू चेंद्राय बुक्या बुक्या वातडा वय जाशीना रे, माल कोणी सांगितलं नाही. ओ करतदार ना कितला निजधंदा आहे असाच वायबार आयुष्य घाल राहणार लोक, जगता जी राहणे नाही मस्त वजन मा आपलं बसले हो काय लिहो, उलट सासरांचा आमन जवाय सारखा जवायच नाही भाऊ, बरोबर आहे का नाही. माल कोणी विचारलंच नाही, आको सांगस त्या लोकेश ना प्रत्येक गोष्ट सांगस. बहिणीवन आदिवासीस मा एखादी बाई ऋषीशनी बसेले असं दकेले का बहिणीस लगीन याव मा आटे वडाई मा येईल बाया बट्या चांगल्या आहेत बा, मी आठीनं काय सांगाव नाही, अजून 15-20 मिनिटं थांब नाही माले कोण भरेल घर मग दाती गाली. जीवन जगायची पद्धत सांगत असताना लास्ट अँड बेस्ट उदाहरण असेल, सुखी जीवन जगायचं असेल तर निर्व्यसनी जीवन जगा. काही तरुण भाऊ चांगले पण आहेत आणि काही चांगले असून वाईटाच्या संगतीमध्ये बिघडले आहेत. तर माझ्या तरुण भावांना माझ्या कीर्तनातून संदेश असेल की भैया दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती, दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती, अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मक्खी आ जाती. खिशातले पैसे खर्च करून आपण आपल्या आबरू घालवणं, दारू पिणं म्हणजे आबरू घालवू नये. तर माझ्या तरुण भावांना सांगणार दारू पिऊ नका, आणि खास करून इथं बसलेल्यांपैकी तुम्ही काही माझे दुश्मन नाही, पण ज्या कामासाठी आलोय ते काम मला करायचंय म्हणून हक्काने तुम्हाला बोलेल. तुमचा लहान म्हणा की मोठा भाऊ समजून ऐका. काही भाऊ विमल खातात दारू पितात, हो बाकीना विमल खातस असं रस्त्यावर ते गाडी जास ना टपरीसवर उभा राहील विमल खातं, बाकीना इथला 150 राहतं खायले तर बोटमा पुढे अटकायना असा वर उडावतं. हाई कोणती फॅशन आहे अजून समजेल नाही, पण मी अंदाज असा लायले पुढी काहीच नाही, ती खाली पुढी बोट मा अटकाय ना असा वर फेकणार असल्या असं म्हणणार आज देवबाले, जागा खाली कर रे, जागा खाली कर रे, मना टाइम होई गा रे, वरीस 2 वरीस मामाली ये नाही तडे. प्रत्येक दारू पिणाऱ्या भावाला माझा प्रश्न आहे, दादा तू जरूर दारू पी, पण कोणत्या भावाला असं वाटतं माझ्या बहिणीचं लग्न दारू पिणाऱ्या पोराबरोबर झालं पाहिजे असं कोणत्या भावाला वाटतं का? वाटच काय एखादा दादाले मन बहीण न लगीन एखादा दारुड्यान सांगेल आई देऊ असं. हा अरे या दारूच्या मुळे एवढा सत्यानाश झालाय महाराज. हो संसाराचं वाटुळ झालं महाराज या दारूच्या पायी. तरी काही पोरे दारू सोडतात नाही, कोणताच भावले वाटत नाही मन बहीण न लग्न एखादा दारुड्या पोरा संग व्हायला पाहिजे. इथं बसलेल्या माझ्या महिला मातांना मी विचारेल, कोणत्या बाईला असं वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का? एकही माईला वाटतं का म्हणजे लेकरांना दारू पिली पाहिजे? नाही वाटत ना. इथं बसलेले बाबा लोकांना सांगेल,
जे 50, 55, 60च्या पुढचे बाबा आहेत त्यांना सांगतो, 50च्या पुढच्या काकांना, कोणले वाटत असं मन पोरगा दारुडा निघाला पाहिजे असं? एकले बी नाही वाटच ना. तुमचा पोरगा दारू नाही पिला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. बाबा बरोबर आहे ना? आपला पोरगा दारू नाही पिला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मना पोरगा दारू नाही पिवायला पाहिजे असं तुमले वाटस. पण तुम्हाला पोऱ्यानं किंवा पोरणा लगीन मा दुसरा ना पोरले दारू पाहिजे नाचाडतस कितपत योग्य वाटस तुमले? हा. आणि पोरं बिघडताय ना हे फक्त हळदीच्या बँड मध्ये सत्यानाश होतो. हा सगळा हळदीना बँड मा सत्यानाश होत. बँड लावून नाचू नका असं आपलं दुमत नाही. फुल आनंद घ्या, फुल एन्जॉय करा. पण हळदीच्या बँड मध्ये दारू आणणं हा कोणता धंदा झाला, हे कोणता नियम झाला अजून मला कळना. अरे तुम्ही तुमच्या पोराचं तुमच्या पोरीचं लग्न करतायत. लग्न फक्त लग्न नाही, या इथं भूदेव बसलेले. लग्न फक्त यज्ञ नाही. लग्न म्हणजे फक्त शोक म्हणून आनंद म्हणून करायचं नाही, तो एक यज्ञ. आणि यज्ञामध्ये जर दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून जर नाचवत असाल, विश्वासानं सांगतो तुमच्या पोरीचं लग्न असेल किंवा पोराचं लग्न असेल, त्यांचा सुखात संसार जाईल त्याची गॅरंटी नाही महाराज. तो एक यज्ञ. आणि चालू यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून तुमच्या पोरांना पोरींच्या लग्नांमध्ये दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात, योग्य आहे का ते? योग्य आहे का? मग आजच्या नंतर बसलेल्या सगळ्या काकांना विनंती असेल की आता शपथ घ्यायची आजच्या कीर्तनातून, माझ्या पोराच्या पोरीच्या लग्नामध्ये नाही कोणी बँड मध्ये नाचलं चालेल, पण मी दारू आणणार नाही अशी शपथ घ्या. हा. तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही व्यसन मुक्तीवर बोलताय, दारू पिऊ नका. दारू न तर भाई काही काही आम्हाला सांगतं महाराज, जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है. बाकी ना ते सांगतं हा येडान माग चावे साव महाराज. हा एवढा शंकर भगवान सुद्धा उपाडी. बाकी ना नीच राहता ना उदाहरण देवाले. हा शंकर भगवान काय 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 पी. हा हा गांजा रे गांजा. शंकर भगवानले बठ चाले भाऊ. शंकर भगवान येवा कराल तुला चालाव नाही. शंकर भगवान हालाल विष बी प्राशन करी गई तू पी दक रे. शक्य आहे का ते? देवना येवा करणं सोपं आहे का? दारूमुळे काय सत्यानाश होतो मोजून 2 ते 3 मिनिटात उदाहरण सांगेल आणि सेवेला पूर्ण विराम असेल. ऐका, दारूमुळे काय सत्यानाश होतो. असाच हळदीच्या बँड मध्ये दारू पिणारा मुलगा दारू पित होता सगळे मित्रांच्या सोबत. एक मित्र चांगला होता, तो घरी गेला, त्याच्या बापाला सांगायला लागला, काका तुमचा बाडू दारू पितोय. पडत पडत आला बाप, बाडूच्या कानाखाली वाजवली, मूर्ख तुला लाज आहे का, अक्कल आहे का रे, दारू पितो का? बापानं कानाखाली वाजवली, हात धरून घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर बसवलं, बेटा राबराव राबतोय रे फक्त तुझ्यासाठी का, तुला माझ्या नंतर कोणाकडे हात पसरवायची गरज पडणार नाही म्हणून माझा एवढा हट्टास. मी एवढा संसार जिद्दीनं करतोय बेटा फक्त तुझ्यासाठी. 1 रुपया व्यर्थ खर्च करत नाही रे तुझ्यासाठी. आणि तू दारू प्यायला लागला बाळा, समज ना. बरेच दिवस बाळाच्या लक्षात होतं. पुन्हा मित्रांनी एक दिवशी हात धरला, मित्रांसोबत पुन्हा गेला, पुन्हा दारू प्यायला लागला. पण मित्रांनी एवढी दारू पाजली, त्याचा दुसरा मित्र येऊन त्याच्या बापाला सांगतो. बापाला सांगितलं, म्हणले तुमचा बाडू आजही दारू पितोय. बाप आला, बाडूच्या कानाखाली वाजवणार तोपर्यंत नशेमध्ये बाडून बापाची गचंडी धरली. बापाला म्हणतोय मला शहाणपणा शिकू नको म्हणला. बाप घरी आला, माय स्वयंपाक करते बाडूची. पत्नीच्या जवळ बाप बसलेला आहे त्याचा, आणि पत्नीच्या जवळ बसून रडायला लागला. ज्या पोराच्यासाठी आपण राब राबतो त्या पोरानं माझी गचंडी धरली. मी करतोय कोणासाठी, तू करते कोणासाठी? बस मला जीवच ठेवायचं नाही. माझ्या लेकरानं माझी गचंडी धरली ना, मला जीवच ठेवायचं नाही म्हणले, आत्महत्या करून मरतो. बाई म्हणते हो असं काय करतात, लेकरू आहे ते आपलं बाळ आहे, त्याच्यावर काय राग करायचा, नका ना असा राग धरू. आणि मायचा पोरामध्ये जरा जास्तच जीव असतो नाही का. मायनं सांगितलं, अहो लेकरानं जर मांदीवर केली तर मांदी कापून फेकता येत नाही. तुम्हाला वाटतंय ना पोरग शिकलं पाहिजे तर पर्याय व्यवस्था आहे काय? एखादी मुलगी बघा आणि त्याचं लग्न करा, बायको आल्याच्या नंतर तरी सुधरेल. बऱ्याच लोकांची मानसिकता आहे, बायको नाही का सुधरी जाई, तुम्हाला पोऱ्याला सुधारा, नानमा कोण गरीबनी पूर्ण नशीब नका पोडत जा. हा तुमले पक्क माहितीये ना आपलं मार्केट, आपला नीच आहे वाशी, गरीबनी पूर्ण नका नशीब फोडत जा. पण बाईनं सांगितलं, हो एखादी मुलगी बघा त्याचं लग्न करून टाका, बायको आल्याच्या नंतर सुधरेल. आता त्याचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर बायकोच्या लक्षात आलं 2-4-8 दिवसात की माझा नवरा दारुडा. पण बाई म्हणते, बाई जर का मी हा दारुडा हे बघून जर चालली गेली तर तिकडे माझे भाऊबंदकीतले लोक माझ्या मायबापांना, माझ्या काका बाबा टिंगल करतील, तुझी पोरगीनं संसार नाही केला, 2 दिवस पण नाही राहिली, इथं येऊन बसली. मायबापांची इज्जत राखण्यासाठी ही म्हणते थोड्या दिवसाच्या नंतर हा दारू सोडेल. बरेच दिवस निघून गेले, याचा दारू पिणं बंद होत नाही. बाई म्हणते करायचं तरी काय. संसारात बाई अडकली, एक मुलगा झाला.
मुलगा 2.5-3 वर्षाचा झाला, पुन्हा मुलगी झाली, 2 लेकरं झाली. मुलगा होता 10 वर्षाचा, मुलगी होती 7-8 वर्षाची. 7-8 वर्षाची मुलगी आहे, 10 वर्षाचा मुलगा. आणि हा दारुड्याचा दारू पिणं चालूच होतं. एक दिवशी बायकोच्याकडे आला, म्हणले मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते अहो धनी ऐका ना, सोन्यासारखी 2 लेकरं आहेत म्हणले, सोन्यासारखी 2 लेकरं आहेत, या लेकरांचं शिक्षणाचं काय, यांचं लग्नाचं काय ते बघा ना, दारू मध्ये काय ठेवलंय. तो म्हणतोय मला शहाणपणा शिकू नको, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणला. बायकोला 100 रुपये मागत होता. बायको म्हणते आतापर्यंत तुमचा सगळा शोक पूर्ण झाला, आता तुम्हाला 1 रुपया भेटत नाही, कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, मजुरीतल्या पैशातून दारू पिता, आता 1 रुपये तुम्हाला भेटणार नाही. महाराज बायको रागवत होती, या नालायकाला काय वाटत नव्हतं, पण त्याला दारू प्यायला पैसे देत नाही असं त्याचा एक मित्र बघत होता. आणि काही काही ठिकाणी मित्र चांगले पण आहेत आणि काही काही ठिकाणी वायबार पण शेतस. एका मित्रानं बघितलं, त्यानं सांगितलं भाऊ इकडे ये रे. का रे तुझी बायको काय आरोड्या मारते तुझ्यासाठी. काय नाही म्हणले, ती मला दारू प्यायला 100 रुपये देत नाहीये. यानं सांगितलं अरे तुझी बायको दारू प्यायला 100 रुपये देत नाही, हे जर माझ्या बायकोनं बघितलं ती पण मला देणार नाही. मग एक काम कर, दारू प्यायला 100 रुपये महाकडनं घेऊन जाय, पण तुझ्या बायकोनं तुला नंतर विरोध करायला नको म्हणून काय कर, 100 रुपयाची दारू पी, पण तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार, तिचा अपमान कर, म्हणजे तिनं तुला दुसऱ्यांदा विरोध नाही केला पाहिजे. या नरा धमानं त्या नालायकाला 100 रुपये दिले. त्यानं दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, फरफडत भर चौकात आणलं. भर चौकात आणल्याच्या नंतर बायकोला मारायला लागला. बायको म्हणते ओ धनी, मी हिंदू धर्मात जन्माला आली, पती तो परमेश्वरा, तुम्ही माझ्यासाठी भगवंत आहात. 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पण समाजाच्या समोर नका मारू, कारण समाज कोणत्या नजरेनं मला बघेल, समाज काय विचार करेल, या पोरीचा असा कोणता गुन्हा आहे की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. धनी मी तुमच्या पाया पडते, पण मला या चौकात नका मारू, कारण बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड आहे. धनी लोक काय नजरेनं मला बघतील, काय विचार करतील, हिचा नवरा हिला चौकात मारतोय. धनी मी तुमच्या पाया पडते, नका ना मारू. तरी हा धनारा दम तिला मारतच होता. बाई म्हणते धनी नका ना मारू, तरी हा मारत होता. 10 वर्षाचा मुलगा आणि 7-8 वर्षाची मुलगी, एकीकडनं पोरीनं पाय धरला, एकीकडनं पोरानं पाय धरला. दोघं लेकरं बापाला सांगत होते पप्पा अहो नका ना मारू माझ्या माईला. येणारा धमाना दारूच्या नशेमध्ये दोघं लेकरांचे कपडे धरले आजूबाजूला आणि दोघं हाताने दोघं लेकरं धरून फेकले. पुन्हा लकडी घेतली, काठी घेतली, बायकोवर धावून गेला, पुन्हा बायकोला मारायला लागला. बाई म्हणते धनी 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पण समाजाच्या समोर नका मारू, समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. तरी हा नाराधम ऐकत नाही. बाई म्हणते कोपऱ्यात मारलं असतं तर मी कुठंतरी सहन केलं असतं, पण भर चौकात मारतोय. अहो लोकांना माहितच नाही मला कशासाठी मारलं जातंय, लोक काय विचार करतील. बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड आहे धनी, लोक काय विचार करतील, या पोरीचा असा कोणता गुन्हा आहे का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. बाई म्हणते या दारुड्याचा संसार करत्या, 2 लेकरांना जन्माला घातलं तरी सुधरत नाही, आता मला दारूच्या नशेत मारलं आणि ते पण भर चौकात मारलं, बस याचा संसारच करायचा नाही म्हणले. बाईनं शेतीचा मार्ग धरला, शेतीचा मार्ग धरला, शेतात गेली. कापसाला मारण्याचा तो फवारा येतो का, ते पॉइझनचा डब्बा, विष प्राशन करणार, विष पिऊन मरणारा, पर नजरेच्या समोर 2 चिमुकली लेकरं आली बाईच्या. बाई विचार करते जर का मी आज विष प्राशन केलं, माझ्या लेकरांचं काय. आजच्या दिवस घरी जाते, माझ्या लेकरांना माझ्या हातून काहीतरी गोडधोड करून खाऊन घालते, नंतर काय करायचं ते करते म्हणले. येणारा दमाना घरात काहीच राहू दिलेलं नाही. बाई दुकानदाराकडे गेली, दुकानदाराला सांगितलं दादा माझ्या लेकरांना मला काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायचे, थोडीशी डाळ दे ना आणि थोडासा गुळाचा खडा दे म्हणले, पुरणाची पोळी करून माझ्या लेकरांना खाऊ घालायची. उधार वस्तू आणल्या बाईनं पुरणाची पोळी बनवली. दोघं लेकरांना जवळ धरून बसली, पोरगाई बसलाय, पोरगी बसल्या, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. बाईच्या अश्रून ओली चिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते. बाई ढसाढसा रडते, पोरांना सांगते बेटा उद्या जर या जगात मी नसेल ना लेका, त्या पोराला सांगत होती या जगात उद्या मी नसेल ना, ही तुझी लहान बहीण आहे, ही तुझी बहीण नाही तुझी मुलगी असेल, हिला सांभाळून घेशील बेटा. त्या पोरीला सांगत होती 7 वर्षाच्या पोरीला, दीदी उद्या जगात मी नसेल ना, हा जर काही बोलला ना तर याच्या बोलण्याचा राग नको धरशील ग, हा तुझा भाऊ ना, तुझ्यापेक्षा मोठा आहे, हा तुझा बापच असेल, याच्या बोलण्याचा राग नको धरशील. दोघं लेकरं माईला बोलायला लागले, आई तू अशी कधीच बोलत नव्हती, आज अचानक अशी काहून बोलायला लागली गे. माय म्हणते राजा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा रे, कधी फुटन काही सांगता येत नाही, म्हणून सावध करत्या.
दोघं लेकरांना घास भरवत असताना तो दारुड्या नवरा पुन्हा दारू पिऊन आला. दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोला सांगतो, ए मला जेवायला वाढ म्हणले. बाईनं पुरणाची पोळीचा ताट घेतला, नवऱ्याच्या समोर ठेवला. त्या नालायकानं पुरणाची पोळी बघितली आणि ती पुरणाच्या पोळीचं ताट त्या बायकोच्या तोंडावर मारून फेकलं. तिला म्हणतो, का ग दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं तुला माहिती नाही का? पुरणाची पोळी का बनवली? पुन्हा मारायला लागला. बाई म्हणते, बाई कुठंतरी मी स्वतःला सावरलं होतं, कुठंतरी समजावलं असतं, पण हा पुन्हा दारू पिऊन आला, पुन्हा मला मारतोय. बास, याचा संसारच करायचा नाही. नवऱ्याचं बेड बाहेर टाकलेलं, खटिया बाहेर टाकलेली, दोघं लेकरांना ओट्यावर धरून झोपलेली बाई. एकीकडनं मुलगा एकीकडनं मुलगी, दोघं लेकर आईच्या कुशीत झोपलेल्या आहे. मध्यन रात्र बाई उठली, अर्ध्या रात्री बाई उठली आणि घरामध्ये गेली. विष प्राशन केलं, ते पॉइझन पिऊन घेतलं, विष प्राशन केलं. सकाळी 7 वाजेला मुलगा उठला. मुलगा उठल्याच्या नंतर विचार करतोय, माय माझ्याजवळ झोपली होती, माय गेली कुठं? इकडे तिकडे शोधतोय, माय काय दिसत नाही. माय कुठं दिसत नाहीये म्हणून घरामध्ये डुंकून बघितलं तर आई भिंतीच्या आडमध्ये झोपलेली होती. त्या 10 वर्षाच्या पोराला काय जन्म आणि मरण यातलं अंतर कळत नव्हतं. ते मायच्या जवळ गेला, आईला उठवायला लागला, आई ए आई अगं उठ ना, इथं का झोपली? आई तू तर आमच्या जवळ झोपली होती, मग इथं काहून येऊन झोपली ग? ए आई आमचं काय चुकलं का ग माय? ए आई अगं उठ ना, आमचा काय गुन्हा झाला का? काय चुकलं का ग? काय आमच्यावर रुसली का ग? आई अगं उठ ना. आई त्या लेकरांना उठवते. महाराज जोरात जोरात आईला आवाज देतो, आई आई अगं उठ ना. आई तू आमच्यावर रुसली का ग? बाई आमचा काय राग आलाय का? त्या लेकराला माहीतच नाही मेली का जिवंत आहे म्हणून. ते 9-10 वर्षाचं पोरग माईला उठवतोय, त्याचा रडण्याचा आवाज त्याच्या 7-8 वर्षाच्या बहिणीनं ऐकला. ती म्हणते, दादा का रे, काय झालं? काय नाही ग बाई, मी दीदी मी आईला 1 तासापासून उठवतोय, आई उठत नाही. दीदी कदाचित आई माझ्यावर रुसली असन, तू तरी उठव ना, तुझा आवाज ऐकून तरी माई उठेल. ए दीदी तू आवाज दे ना माईला. ती 8 वर्षाची पोरगी माईला आवाज देत होती, आई अगं दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का ग येते? आई अगं उठ ना. आई आमचं काय चुकलं का ग बाई? आई तू आमच्या जवळ झोपली होती, इथं येऊन झोपली, आमचं काय चुकलं का ग? माय उठ ना. दोघं लेकरं माईला उठवतात. त्या लेकरांना कळतच नाही माई जिवंत की मेली म्हणून. दोघं लेकरं रडत होते, आईला उठवत होते, आई उठ ना, आई उठ ना. गल्लीतल्या बायांनी ऐकलं, सगळ्या बाया जमा झाल्या आणि त्या बाईला उठवायला लागल्या. अगं बाई उठ ना, तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला दया नाही काय येत? एक म्हातारी बाई जवळ आली, त्या बायांना रागवायला लागल्या. अगं पोरी हो, तिच्यावर रागवताय, पण ती जिवंत आहे की मेली ते तर बघा. ती म्हातारी जवळ आली, तिने हाताची नाडी बघितली, हाताची नाडी बघितली आणि हात सोडला. त्या रडणाऱ्या लेकरांना सांगितलं, पोरा हो, तुमच्या मायला उठवून काहीच उपयोग होणार नाही रे. का ग आजी काय झालं? लेकरा हे पोरा, तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली रे पिलू. ते लेकर रडत होते आणि त्या आजीला सांगत होते, आजी असं नको ग सांगू, आमची माय आम्हाला कायमची सोडून गेली. आई कोणाच्या भरोशावर आणि कोणाच्या विश्वासावर आम्हाला सोडले गे? तू मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची. आई तू शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगून जायची, माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा म्हणून. आई तू कायमची सोडून गेली, कोणाच्या भरोशावर आणि कोणाच्या विश्वासावर गे माय? बोल ना दादा. काही लेकरांना मायबाप हायाता, त्यांचं महत्व कळत नाही. ज्यांचे नाही येत ना त्यांना विचारा, मायबाप गेल्याच्या नंतर काय दुःख वाटतं जीवनामध्ये. कसं आहे ना, आमचे महाराज मंडळी नेहमी सांगतात, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते. घरामध्ये 2 तरुण मुली आहेत, 1 रुपया नाही खिशामध्ये, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय. या 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा तपास नाही, पाणीच नाही 4-4 किलोमीटर अंतरापर्यंत, आणि त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत काय आहे. तसं मायच नाही, त्या लेकराला विचारा मायची किंमत. ज्यांना आहे त्यांना कळत नाही, ज्यांना नाही त्यांना विचारा. बऱ्याच लोकांना ऐकायला जरा जड जातं. आणि सत्य त्या लोक पचवत नाही महाराज. सत्य त्या लोकांना पचत नाही रे. ज्यांची माय नाही त्यांना विचारा. जोपर्यंत मायबाप आहे ना तोपर्यंत जीवन आहे,
मायबाप गेल्याच्या नंतर असं वाटतं ना, जणू काय आपला सुखाचा समुद्र आटल्यावाने वाटतं महाराज. ज्याची माय गेली त्याला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. हां, जो रविकिरण महाराज तुम्हाला 2 तास हसवतो ना, त्या रविकिरण महाराजांकडे या, रविकिरण महाराजांनाच विचारा, महाराज तुमची माय तुम्हाला सोडून भगवंताकडे निघून गेली, तुम्हाला काय वाटतं? माझं तरी एकच वाक्य असेल, दादा माय गेल्याच्या नंतर असं वाटतं जणू काय माझा सुखाचा समुद्र आटल्यावानेच वाटतंय. ते पोरं रडत होते महाराज, आई मामाकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी सोबत न्यायची, शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगून जायची, आणि तू कायमची सोडून गेली कोणाच्या भरोशावर, कोणाच्या विश्वासावर. हे आई अगं सांग ना. महाराज त्या लेकरांचा रडण्याचा आवाज, गल्लीतल्या लोकांचा आवाज ऐकला. तो दारुड्या नवरा अंगणामध्ये झोपलेला, त्याच्याही लक्षात आलं माझ्यामुळे माय बायको मेली. आता त्यानं सुद्धा शेतीचा मार्ग धरला, अरण्यात, हो शेतीचा मार्ग धरला, विहिरीत उडी मारली, तोही मेला, पत्नी मेली आणि तोही मेला. हे कशामुळे घडलं हो दादा, काका कशामुळे घडलं हे? फक्त दारूमुळे. दारूमुळे किती सत्यानाश झाला. बायको मेली, स्वतःलाही आत्महत्या करावी लागली. अरे मरण म्हणजे प्रश्नाचं क्वेश्चनचं आन्सर नाही या. आत्महत्या म्हणजे काय या? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुटका करून घेतली, पण तुम्ही ज्या लेकरांना जन्माला घातलं त्यांची काय परेशानी होत असेल कधी बघितलंय का फिरून? आत्महत्या करणं सोपं वाटतं, तुम्ही निघून गेलात पण तुमच्या लेकरांचे हाल करून गेलेत. दोघही मेले पण लेकरांचे काय हाल झाले ऐका. बघा, जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत सगळे संबंधित जवळच्या, पण जर मायबाप नसतील ना तर जवळचे सुद्धा कोणी जवळ करत नाही. हो, जोपर्यंत मायबाप तोपर्यंतच खरे, नाहीतर कोणी नाही कोणाचं. हो, आमचे संत शिकवतात, नाही कोणाचे कुणे तुझे नव्हे रे कुणी, अंतिम प्राण्या जाशील एकटा माझे माझे म्हणून, नाही का? हो, भूतलावर मायबापांपेक्षा निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती कोणीच नसते, म्हणून मायबापांवर प्रेम करा. आता इथं दोघंही मेले, पण लेकरांचं काय? 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे, 7-8 वर्षाची. मग पोळ्याचा सण आणि पोळ्याच्या सणाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणाची पोळी बनते. प्रत्येकाच्या घरात बाबा पुरणाची पोळी बनते. आता ही पोरगी ओट्यावर बसून भावाला सांगायला लागली, दादा अरे प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी बनते, मला पुरणाची पोळी खावी वाटते रे राजा. तो भाऊनं काय केलं? पोळ्याचा सण, एक बैलाची दोरी धरली, गल्लीत फिरणारा तो बैला, त्या बैलाची दोरी धरली आणि बैलाला खेचत होता, पण बैल मारका होता. त्या पोराला मारायला जात होता, बैल पोराला मारायला जात होता. पोरगा दोरी सोडायचा आणि पळून जायचा, पुन्हा पडत पडत जायचा, बैलाची दोरी धरायचा. आमचे बसलेले महाराज मंडळीत ना असे 60-70 वर्षाचे बाबा होते. त्यांनी सांगितलं, बाळा अरे तो बैल तुला शिंग मारेल आणि त्याचं शिंग तुला लागेल, सोड ना, कशाला दोरी धरतो त्या बैलाची. त्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते महाराज. त्याचं वाक्य ऐकून दगडालाही पाजर फुटेल असं त्या लेकराचं वाक्य होतं. त्या बाबाला सांगितलं, बाबा हा बैल मला शिंग मारतोय, मला कळतोय बाबा, याचं शिंग मला लागेल, त्याची मला जखम होईल हे पण कळतंय बाबा. हा बैल मी हाऊस म्हणून धरलेला नाही याची दोरी. मग बाबा या बैलाची दोरी हाऊस म्हणून धरलेली नाही या बाबा. आज पोळ्यासारखा सण आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणाची पोळी बनत्या, पण माझ्या घरामध्ये माझी मायच नाही पुरणाची पोळी बनवणारी, आणि माझ्या दिदीला पुरणाची पोळी खायची बाबा. हा मारका बैल एवढ्यासाठी घेऊन फिरतोय बाबा, कोण्या ताई माईला दया येईल ना, घासभर पुरी या नंदीला खाऊ घालेल आणि घासभर पुरी मला पण देईल, आणि तेवढी पुरी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल, तेवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय. दादा त्या लेकरांना विचारा, मायबाप गेल्याचं दुःख आणि हे सगळं पोरांचं वाटुड झालं समजायला हरकत नाही. हे सगळा सत्यानाश झाला. कशामुळे झाला? दारूमुळे. तर मला प्रत्येक भावाला कीर्तनातून विचारायचे आणि सांगायचे की भैया आजच्या नंतर निर्व्यसनी जीवन जगा. हो, निर्व्यसनी जीवन जगा असं मला प्रत्येकाला विनंती करून सांगायला आवडेल. प्रत्येकाने निर्णय घ्यायचा आहे. आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकले बाई, आजच्या नंतर आपण चुकीचं काम करायचं नाही, विमल खाणार नाही, दारू पिणार नाही अशी शपथ घ्यायची. ज्यांना आपल्याला नावं ठेवायची ते नावं ठेवणारच आहे. नावं ठेवणाऱ्यांच्या नादी अजिबात लागू नका जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा, कोई दोहिताचा धंदा, आमचा स्वहिताचा धंदा. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा, आमचा स्वहिताचा धंदा.
आमच्या महाराजांनी प्रमाण घेतलं, कोणी निंदा कोणी वंदा मा स्वहिताचा धंदा. अरे कोणी काही करू दे, पण आपलं जे ध्येय गाठायचंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. महाराज नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. फॉर एक्झाम्पल, लाईट लावले कशासाठी हो? बसलेले टोपीवाला बाबा, लाईट कशांसाठी लावले? अंधार घालवायचं आणि उजळ करण्यासाठी. तरुण भावा बरोबर आहे ना? अडे अंधार होतो उजळ करासाठी लाईट लावा, बरोबर आहे ना? लाईट कशांसाठी लावा? उजळ करांसाठी लाईट लावायची. पण जटे लाईट लाव का तटेच किडा पडत, बरोबर आहे ना? मी एखादी गोष्ट पाहतो ना तिच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करतो. लाईट उजाळ करान करताशे, चांगलं करांसाठी लाईट लावतोस आपण, उजड करांसाठी. पण जडे चांगलं करायला जाऊ का तटेच किडा पाडतात लोक. हा आता समजा दादासाहेबांनी आज कीर्तन आयोजन करत असणं, पूर्ण मित्र परिवारने आयोजन करेल आहे. बरं मग कीर्तन आयोजन करा नंतर हायपट आल्याच आवडणं होई का? हा होते ना बाकी ना होती नि वय ना काय काय दांगडो घाला भाऊ होती ना, असा नीज बी होती ना. आठे ते बटा चांगला आहेत बा. मग गाव परत राहताना गटार शिवाय गाव नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल जेव्हा तुम्ही काही चांगलं करायला निघतात तेव्हा नावं ठेवणारे असतातच, पण नावं ठेवणाऱ्यांच्या नादी अजिबात लागायचं नाही. भावांना सांगतो, अजिबात लागायचं नाही. हो, ज्यांना तुमच्यामध्ये कमी या शोधायची सवय असेल, तुमनामा दोष काढा आणि ज्याला सवय पडी गई तो चांगलं देखूच शकत नाही. हा आणि स्वतःला बी सवय लायली आणि दुसरा मा दोष देखाना नाही. दुसरा मा दोष देखाने सवय पडी गई ना तर आपण चांगलं देखूच शकत नाही. काय ना, नजर जर चांगली असेल ना तर किचड मध्ये कमळ दिसतं, नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं. आता म्हणजाडे तुम्ही इथला हजारो लोक येल तर मला पक्का माहितीये 99% मनावर प्रेम करणारा शेतच, पण आका 100% प्रेम करणार आहेत का? बाकी ना खाली येले त्या नेमकं चित्र भास कसं शेबू. बाकी ना महाराज वेगळा राहत आहे ना, वेगळा आला का दागा आलाय. बाकी ना कीर्तन ना काहीच संबंध नाही. कीर्तन कसा सांग खात चा मा बुचकाईन पेत काहीच माहित नाही, फक्त बुऱ्याला दाखाली येईल राहता. बाकी 99% प्रेम करणारे लोक आहेत, पण 1-2% रातसच किडा पाडणारा रातसच. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग तुमले एक गोष्ट सांगास, जीवन जगानी पद्धत. शेंगदाणा ते पटासले माहिती होती तुमले. शेंगदाणा शेंगदाणा सर्वासले आवश्यक वस्तू हे शरीरसाठी खूप चांगली. पण तुमले शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होई, शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होई ते पोत्रामास ठेवणं पडेल. पोत्र काहीच काम नाहीये, पण तुम्हाला शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं आहे ते पोत्रामास ठेवणं पडेल. आपले माहिती आहे पोत्र फेकानच काम नाही, समजे ना मन बोलणं. हो, पण पोत्र फेकानच काम नाही आई माहिती, पण शेंगदाणा सुरक्षित ठेवणं पडी त्यांसाठी पोत्रामाच ठेवणं पडी. म्हणून पोत्राला समायनं पडत, ते काहीच काम न राहत नाही. तसं आडे मोकला राहतात बिनकाम ना, पण गर्दी मग चला बरं वाईट मतदान करायला काम पडी शेलगाव रे. हा मग काय, बाकी ना नीच राहतात तर जाऊ दे रे, नको रे तू किडा पाडी रे शेलगाव रे. हो, नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही, नादी लागायचं नाही. हा आपण अजिबात ध्यान दिले नाही. बराच लोक आता सांगतो पाय ना अख्खा महाराजच मा दोंडायचा ना रव्यान मजा आहे. हा बराच जण म्हणताना महाराजांनी मजा राहत रे, पुरं बारी बारी खात घर कोल्लं ती कधी भेटत नाही. आठे सांगता नाही मला ते चालत नाही. काजू बदाम आहेत का थोडे? काजू बदाम काही नाही भाऊ, कंपनीचा माल आहे रे आप्पा असा. विठ्ठल विठ्ठल पहिले तर मी हा संदेश देतोय माझ्या तरुण भावांना की नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. कारण माझ्या जीवनाची सुरुवात मी पहिले तुम्हाला सांगतो, मग कीर्तनाची सुरुवात करतो. काही लोक नावं ठेवतात, माले इथला लोकेशी नावे ठेवा तिथला किडा पाडात, पण मना नाव ना किडा पाडणारा जडणदडच येतच. थोडक्यात सांगू का, मी लहान होतो ना तर मला पक्क याद आहे 60 नि 65 रुपये तेल होतं खावान तेल.
ओरिजिनल शेंग तेल मला 65 रुपये 60 रुपये चांगलं याद आहे. 60-65 रुपये किलो तेल माल चांगलं याद आहे. पण आता तेच तेल आता 150 रुपये किलो भेट राही ना. बरोबर आहे ना. साधी गोष्ट आहे. प्रत्येक ना अनुभव तेल ना भाव दाखल पण आपले माहित होता नाही. आपला मायबाप बाजार करलाय पण बिस्किट ना पुडा ते माहित होईल ना. 5 रुपयाना बिस्किट ना पुडा माल चांगला याद आहे. आणि 5 रुपयाना बिस्किट ना पुडा कमीत कमी एवढा राय. पार्लेजी बिस्किट ना पुडा रुंदी नका दाखा फक्त लांबींकडे दाखा. नाही तुम्ही म्हटले आसाने इथला नाही रे भाऊ. हा पार्ले बिस्किट ना पुडा केवढा होता 5 रुपयाना. आते तो 5 रुपयाना. पण तो पार्लेजी ना बिस्किट ना पुडा पहिले माली 8 की तो 2 रुपयाना होता. 2 रुपयाना पार्लेजी ना बिस्किट ना पुडा आते भेटस त्यापेक्षा मोठा होता तरी 2 रुपयामा भेटे. आते तोच पुडा 5 रुपयाना वय घ्या को त्या बी बाकीना बिस्किट कम करली ना कंपनी वाल्याने. त्यांनी उंची घटाडी टाकी. तेल ना भाव वाढी घ्या बिस्किट ना भाव वाढी घ्या प्रत्येक वस्तू ना भाव वाढणार. पण दाखलपणे दुकानवर जाऊन आग पेटीना तोच भाव होता 1 रुपयाने ना ते बी 1 रुपयाने भेटत. शेलगावणार ना भाव नाही वाढत रे भाऊ. हा आपला भाव वाढवणार ना ते वस्तू चांगली बनानी. विठ्ठल विठ्ठल सक्सेस व्हायचं असेल तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. याच्यावर बोलतोय अजून 5 मिनिटं बोलसू. काळजी करू नका. माल उभाटी ना अकलसून गागर पाडसू. बराच लोक मनकडे देखत ना पहिले या महाराज असले चांगलं माहिती. गणच जणी खेळा पाड्यात पाहिजे ते आमना संगीत राहत बऱ्याच ठिकाणी. गणच खेळा पाड्यात काही लोक आते देखील म्हणतात बाई मजा आहे भो दोंडाची करणी. दोंडा जाणार रविकिरण महाराजनी मजा आहे भो 60-70 लेस भो 70 नाही पुढे एक पुरा सांगसू पुढला वरीसले. हा त्या का बोलेस ते नंतर सांगसू शेवट. पण ऐका एखादा व्यक्ती जर काही कर्तबदार दिसला ना तर आपल्याला त्याची कर्तबदारी तो आता घेतोय आनंद तो आपल्याला दिसतो. पण याच्या आधी त्याने काय घासले ते आपल्याला नाही दिसत. बरोबर आहे का नाही. थोडक्यात जो शालिग्राम तुम्ही देवाऱ्यात ठेवून पुजतात ना बाईजी जो शालिग्राम देवारामाठी तुम्ही पुजतास ना चिकना तो चिकना गोटा रास ना. या बहिणीसले समजिले म्हणे मायासले शालिग्राम मनीषले तो दगडले एकदम चिकना चोपडा दगड रास त्याला देवारामा पुजतस तुम्ही. बरोबर आहे ना. तो नर्मदाना गोटा रास एकदम स्वच्छ आणि ज्याला एकही असा थोडस पण खड्ड नाही व्हाव इतका चिकना चोपडा दगड उचलतस तुम्ही नर्मदा माईन जमुनाजी माईन आणि लईशने देवारामा पुजतस. दिखाले इथला चिकना चटके एकही कोठे दाग नाही शे. तुमले सहज आवडी घ्या तुम्ही सहज देवारामा ठी दिना. पण यांना एक दाव त्या शालिग्रामले विचारजात भाऊ तू इकला चिकना चोपडा बनी घ्या मनीषन तुला उचलेन देवारामा ठी दिना. तो दगड तुमले सांगेन ताई आत्ते मी पूजाना लायक बनलो ना यांसाठी पहिले बराच दूर ते घसावत येले तवय चिकना येले. काही लोक सक्सेस होतात ना त्याच्या सक्सेसवर बोट ठेवणारे आहेत. पण कदाचित या गोष्टीचा अभ्यास करायचा मग आपल्याला कळतं. हा अजून सांगेल अजून देव नंतर सांगसू. पहिले मना तरुण असले संदेश रास. हा आणि महत्वाना संदेश बी सांगसू तुमले बेवडा असले आठे कोणी नाही वाद बा तसा मी अनुभवले ना थोडा बी वाचून आणि मला आठी एक होतो. अरे असं वाटरा तर बाजूमा बट्टी चालू आहे का काय म्हणतो. हा काय बी उभा परिसर चांगला आहे बटा माडकरी लोक येतच करेन बायजी. विठ्ठल विठ्ठल सक्सेस व्हायचा मार्ग सांगतोय. लोक काय म्हणतात याच्यावर विचार करायचा नाही. अजून तिसरं उदाहरण सांगतो ऐका. तिसरं उदाहरण जर नवरदेव तुम्हाला सुरक्षित मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल मंडपापर्यंत जर नवरदेव सुरक्षित पोहोचवायचा असेल तर पहिले ज्या घोडावर बसणार नाही नवरदेवले तो घोडाले पहिले झापड्याला यायला पाहिजे. हा बिगर झापडीना जर घोडा राय ना टांगा पलटी घोडा परार. नवरदेव सुरक्षित पोहोचणार नाही ते पहिले घोडाला झापड्या लावाने.
जापड्या लायल राहण्यात म्हणजे नवरदेव सुरक्षित मंडप पर्यंत पोहोचस, तसं तरुण असले सांगणे. जर तुम्हाला सुद्धा सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल तर नालायक लोकांच्या बाजूने झापडी लावा, नीच लोकांकडे बघू नका. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस. हा काय नाही हो, ज्यांना नावं ठेवायची, जन्माल घालणारा बापमा सुद्धा कमी या काढणारी अवलाद जन्माली जायले तुम्हाला मनमा काढाव नाही कसावरती. हा हा वासा तो तसा, तो तसा हा वासा. ज्यासले किडा पाडान सवय असण्याकडे ध्यान देऊ नका. मायच्यान सांगा सक्सेस वस माणूस, अजिबात ध्यान देवा नाही. हो, आणि लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. हेच तर माझे तुकोबाराय सांगतात, अरे ज्या कामासाठी आपण आलोय ना त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय, नको ते काम आपण करतोय. कोणाची निंदा करून आपल्याला काय भेटणार आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध, ज्याचं त्याचं जर पाप असेल तर भगवंत त्याला भोगायला लावणार आहे. त्याचं आपण का गप्पा मारत बसायच्या? हो, अरे ज्या कामासाठी आपण आलोय ते काम करा ना, नको ते काम कशाला करायची? मग आपण आलोय कशासाठी? साधकांचा तुकोबारायांना प्रश्न. तुकोबाराय इतर काम करायला तुम्ही नाही सांगतात, मग आम्ही करायचं काय? तुकोबाराय म्हणतात भगवंताशी नातं जोडायचं. तुकोबारायांना साधकांनी सांगितलं देवाशी नातं जोडायचे. मग आम्ही जे संसार करतोय हा चुकीचा आहे का? आम्ही करतोय ते चुकीचं आहे का? आमच्या संत सांगतात भैया ते ही चुकीचं नाही. या संसारी असावे असोनी नसावे. हा, संसारी असावे असोनी नसावे. संसार करायचा पण किती करायचा याला लिमिट आहे आणि प्रमाण आहे. किती केला पाहिजे संसार? संसार किती करायचा? आता माझ्या माया बहिणी बसलेल्या आहेत. तुम्ही शेतात जातात, माया शेतात जातात, शेतात वावरमा जातेस बहिणीस, वावरमा जावान टाइमले तुम्ही भाकरी बांधतेस, खावान करता, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? हा वा, न्यारीच म्हणतस ना? हा, टिफिन बिपिन नाही म्हणतस ना? हा, आता सध्या वारगुज जायले. आपला पुरुषले इंग्लिश बी शिकाडा, मराठी बी शिकाडा, पण आई शिकाडता शिकाडता आपली माय बोली आयराणीना विसर पडू देऊ नका. हा, आता काही काही लोक मग त्या वडाडी तीन जर कधी शादा मारावाल ग्यात किंवा दुसरा खेडावर ना कोटले नाव तीन त्या कुठेतरी बाहेर सिटी मा ग्यात, ज्या मायबापच ना पूर्ण आयुष्य आयराणी मा जायचे, खेडागाव मा जायचे, या जरी पोरेले किंवा सुनबाईले भेटायला घ्यात, नात्रेसले भेटायला घ्यात ना, या मायबाप सांगतं, मायबापसले सांगतं, ए मम्मी हो आई मन पोऱ्यान सांगे आयराणी नको बोलू बरं, तो आयराणी शिकी जाई, त्याला आम्ही मराठी शिकाड राहणार. आज जी मायना आयुष्य आयराणी मा जायले तिना मराठीना काहीच संबंध नाही. पण वो वांडोर ना दबाव मा त्या नातूल सांगत भाऊ आताच्या दडे बट भाऊ आताच्या दडे, होय रे आताच्या दडे, दड मराठी बी नाही, दड आयराणी बी नाही, भाषा सुद्धा परफेक्ट आली पाहिजे. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. हा, आताच्या दडे बस भाऊ अजिबात जमणार नाही. त्या पोऱ्यानी मराठी ना आयराणी मिक्स होई जात. बाबा विचारच त्याले भाऊ मी कोणाचा बाबा आहे? मग तो नातू सांगस मनाचा. हाय रे मनाचा. अरे आपल्या मातृभाषेचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे. आई राणी म्हणजे सगळ्या भाषांची राणी म्हणजे आई राणी. हो, 4-5 हिरोईन उभ्या कर द्या आणि तटे जी बाईना 1-1.5 वर्षानं लेकरू आहे त्या लेकरूले सोडी द्या. कितली बी सुंदर हिरोईन उभी होई, किती पण सुंदर हिरोईन उभी असेल, 4-5 हिरोईन आहेत आणि त्याच नामात त्यांनी काडी सावडी मायले उभी कर द्या, ते लेकरू कोणकडे जाईन बहिणीस? हिरोईन कडे. हा, मग त्या इथलं सा लेकरूले मायकडच मग आपले डर रंग दो दे असे नाही कडत वाव का? हा, वरीच तेवढ वरीच ना पोऱ्याला माय समजी राहिने मग आपले नाही कडत वाव का? आपली मातृभाषा अशी परफेक्ट ठेवायला पाहिजे. हा, काही शब्द आते ना बराच असा मधमा घुसायला लाग गया. आपला जुना लोकच पण शिकासारखं आहे आज बी. न्यारी तिथलं भारी वाटच ऐकायला. हा, न्यारी न्यारी. ओ बाल्कनी वाला सो, ओ भाऊ तुम्ही आ रहा ना, तुम्ही का शिट्ट्या मारशात रे? दांगडू शेवू थोडीशी लाईन लागत तिथला मग किडा पाडान चालू. बोलू नका रे.